आता बातमी आहे जालना जिल्ह्यामधून। जालना जिल्ह्यामध्ये एफडीए कडून प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्यावरती 2 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। जाफराबाद आणि कदीम जालना परिसरात छापेमारी करण्यात आली। यामध्ये प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा साठा जप्त करण्यात आला। एकूण 10,34,866 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। जाफराबादमध्ये 6,41,850 चा साठा जप्त करण्यात आला, तर कदीम जालना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 3,93,016 चा साठा जप्त करण्यात आलेला आहे। दोन्ही छापेमारी प्रकरणामध्ये आरोपींसह सप्लायर कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले। तर धाराशिव जिल्ह्यातल्या 15 कृषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली। धाराशिव जिल्ह्यातील निविष्ठा वाटपातील घोटाळा उजेडात आल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही कारवाई केली। निलंबन झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील तालुका कृषी अधिकारी आणि तंत्र अधिकारी तसंच जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांचा समावेश आहे। तर जालना जिल्हा बँक अध्यक्षपदी भाजपच्या राहुल लोणीकरांची निवड झाली आहे। तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या निर्मला मरकड यांची बिनविरोध निवड झालेली आहे। निवडीनंतर रावसाहेब दानवे आणि सर्व आमदारांकडून दोघांचं स्वागत करण्यात आलं। मागील 2 वर्षांपासून बँकेवर भाजप आणि पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे। तर भाजप नगरसेवक आकाश पुरोहित यांची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली। कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहिल्यानं हायकोर्टानं हा दणका दिलेला आहे। तारखेला न आल्यानं सत्र न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं। आकाश पुरोहित उद्या मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज करणार आहे। 2020 मध्ये वीज पुरवठ्याच्या मुद्द्यावर आंदोलनाचं हे प्रकरण आहे। राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढांसह 20 जणांवर या प्रकरणात आरोप आहे।